म्हणून पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। संपूर्ण गोव्यामध्ये जवळजवळ 1 लाखाहून अधिक बंजारा समाज राहतो, जो साधारण महाराष्ट्र कर्नाटक या भागातून इथं व्यवसायासाठी आलेला आहे आणि ते मोठ्या प्रमाणात स्थायिकी झालेलं आहे। या मतदारसंघामध्ये, या दोन्ही मतदारसंघामध्ये पूर्ण गोव्यामध्ये जवळजवळ 50,000हून अधिक बंजाराचं मतदान आहे। पूर्ण बंजारा समाजाचं मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच मिळावं, एक गटा मतदान मिळावं, यासाठी म्हणून आम्ही बंजारा समाजाच्या वतीने सर्व पदाधिकारी, तांड्यावरचे नायक, तांड्यावरचे कारभारी, प्रमुख मंडळी येथे आलेलो आहोत। साहेबांशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। पाठिंबा देत असताना बंजारा समाजाचे जे 2-3 प्रश्न आहेत ते त्यांच्या समोर मांडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। त्यापैकी 2 महत्वाचे प्रश्न मी आपल्या समोरही मांडतो। जसं गोव्यामध्ये लाखाच्या संख्येमध्ये बंजारा समाज आहे, तसं संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 15 कोटी असणारा हा समाज आहे आणि या समाजाची एकच गोरबोली भाषा आहे आणि या गोरबोली भाषेला माननीय उमेदवार साहेबांनी दिल्लीत बसल्यानंतर या गोर बंजाराला मान सन्मान मिळण्यासाठी, त्या भाषेला राजदरबारी मान्यता देण्यासाठी प्रयत्न करावे, ही एक आमची प्रामुख्यानं मागणी आहे, जेणेकरून बंजारा समाजाचं वैभव वाढेल आणि बंजारा समाज सातत्याने भारतीय जनता पक्षाबरोबर आहेच, पण इथून पुढच्या काळातही कायम राहील। या व्यतिरिक्त आमची अजून एक छोटीशी मागणी आहे की या गोव्यामध्ये आमचे बरेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचा विचार आमच्या लोकांच्या मनापर्यंत, तांड्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता येतात, तर असे जेवढे काही आमचे इथले ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत यांना थोडंसं राजसत्तेमध्ये जर घेतले तर आमचे इथले जे स्थानिक प्रश्न आहेत, जे गोव्याचे स्थानिक प्रश्न आहेत, ते स्वतः ते आमचे कार्यकर्ते ते प्रश्न सोडवतील आणि जास्तीत जास्त लोकांना भारतीय जनता पक्षासोबत जोडून घेतील। या मागणी सकट आम्ही आज इथे जाहीर पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। आपलं नाव मैं बंजारा मोदी हमारा, मैं बंजारा मोदी हमारा।